हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डिप्लोमा मराठी हब. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेमरी मॅनेजमेंट टेक्निक्स हा पॉइंट कव्हर करणार आहोत. सो मेमरी मॅनेजमेंट इट इज द फंक्शन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेटिंग अँड मॅनेजिंग युअर कॉम्प्युटर्स मेन मेमरी. सो आपल्या कॉम्प्युटरमध्ये जी मेन मेमरी अवेलेबल असते त्या मेन मेमरीला अलोकेट करण्याचं काम आणि मॅनेज करण्याचं काम मेमरी मॅनेजमेंट हा कन्सेप्ट करतो. सो आपल्या ह्या कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये जेवढी मेमरी अवेलेबल असते, जो स्लॉट फ्री आहे आणि कोणता स्लॉट अलोकेट केलेला आहे आपल्या प्रोसेससाठी, तर ह्यांचा रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम, स्टेटस मेंटेन करण्याचं काम मेमरी मॅनेजमेंट हा कन्सेप्ट करतो. सो मेमरी मॅनेजमेंट फंक्शन कीप्स द ट्रॅक ऑफ स्टेटस ऑफ ईच अँड एव्हरी मेमरी लोकेशन आयदर अलोकेटेड ऑर फ्री. म्हणजे तुमचे स्लॉट आयदर अलोकेट केलेले असू शकतात किंवा फ्री असू शकतात. तर कोणते स्लॉट अलोकेट केलेले आहेत आणि कोणते स्लॉट तुमच्या मेमरीमध्ये फ्री आहेत हे मेंटेन करण्याचं काम मेमरी मॅनेजमेंट फंक्शन थ्रू केलं जातो. सो देअर आर टू टाइप्स ऑफ मेमरी मॅनेजमेंट टेक्निक्स. फर्स्ट टेक्निक इज कंटिन्युअस memory management technique and second one is non-continuous memory management technique. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस मेमरी मॅनेजमेंट टेक्निक हा पॉइंट कव्हर करणार आहोत. इन केस ऑफ कंटिन्युअस टेक्निक देअर आर टू टाइप्स. आपल्याकडे कंटिन्युअस टेक्निक्स मध्ये टू टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे फिक्स पार्टिशनिंग आणि सेकंड पार्ट आहे व्हेरिएबल पार्टिशनिंग. फिक्स पार्टिशनिंग इज ऑल्सो नोन ॲज स्टॅटिक पार्टिशनिंग अँड व्हेरिएबल पार्टिशनिंग इज ऑल्सो नोन ॲज डायनामिक पार्टिशनिंग. So first type is fixed partitioning. In case of continuous memory management technique, that is your first technique. आणि ह्या फिक्स पार्टिशनिंग मध्ये आपल्याकडे जी काही रॅम आपली कॉम्प्युटरची मेमरी अवेलेबल असते त्या मेमरीला एका फिक्स साईज पार्टिशन्स मध्ये डिव्हाइड केलं जातं. आता फिक्स साईज पार्टिशन्स म्हणजे काय? सपोज आपल्याकडे 100 MB ची स्पेस अवेलेबल आहे. तर ह्या 100 MB च्या स्पेसला डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलं जातं. त्या पार्ट्सला आपण म्हणतो पार्टिशन्स. तर फर्स्ट केस मध्ये काय असणार आहे? फर्स्ट केस मध्ये आपण ह्या 100 MB च्या पार्टिशन्सला 10 डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड करणार. तर आपण जेव्हा आपल्या 100 MB च्या पार्टिशन्सला जेव्हा 10 पार्ट्स मध्ये डिव्हाइड करतो तेव्हा ईच अँड एव्हरी पार्टची साईज असणार आहे 10 MB. सो आपण फर्स्ट केस मध्ये काय केलेलं आहे? ईच अँड एव्हरी पार्टिशनची साईज ठेवलेली आहे इक्वल साईज. इन केस ऑफ सेकंड केस आपण काय करणार आहोत? तर 100 MB च्या पार्टला डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड करणार. तेव्हा आपली साईज असणार आहे 10 MB, 20 MB, 30 MB आणि 40 MB. सो आपण काय केले? 4 पार्ट केले आपल्या 100 MB पार्टिशन्सचे आणि 100 MB पार्टिशन्सला आपण डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलं. आता जेव्हा आपण डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड केले आपल्या फिक्स पार्टिशनिंग मध्ये, तेव्हा हे 10 MB चा जो पार्ट आहे तो फिक्स असणार आहे ऑल टाइम. 20 MB चा पण पार्ट काय असेल? फिक्स असेल. फिक्स पार्टिशनिंग मध्ये आपण जेव्हा पार्ट्सला डिव्हाइड करतो तेव्हा त्यांची साईज जी असते ती चेंज होत नाही. बट आपण अनइक्वल साईज मध्ये आपल्या पार्ट्सला डिव्हाइड करू शकतो. सो इन केस ऑफ फिक्स साईज पार्टिशन्स आपण आपल्या मेमरीला डिफरंट पार्ट्स मध्ये डिव्हाइड करतो आणि त्यांची साईज लेटर ऑन फिक्स असते. बट ही साईज इक्वल किंवा अनइक्वल असू शकते. सपोज तुमच्या प्रोसेसला जर मेमरी अलोकेट करायची असेल तर मेमरीमध्ये फ्री पार्टिशन्स कुठे अवेलेबल आहेत हे आपल्या प्रोसेसरला चेक करावं लागतं. आणि ज्या वेळेला फ्री पार्टिशन्स अवेलेबल असतं तेव्हा त्या प्रोसेससाठी ते फ्री पार्टिशन्स अलोकेट केलं जातं. बट सपोज कन्सिडर करा आपल्याकडे मेमरीमध्ये फ्री स्पेस अवेलेबल नाहीये, तर त्या प्रोसेसला क्यू मध्ये वेट करावं लागतं. आता ह्या एक्झाम्पल मध्ये कन्सिडर करा आपल्याकडे आपण 10, 20, 30 आणि 40 असे फिक्स साईजचे पार्टिशन्स क्रिएट केले आणि समजा कन्सिडर करा आपल्याकडे एक 35 MB ची प्रोसेस अवेलेबल आहे आणि ह्या प्रोसेसला मेमरीमध्ये स्लॉट अलोकेट करायचा आहे. तर ह्या 4 स्लॉट पैकी फक्त आपल्याकडे एकच असं स्लॉट अवेलेबल आहे 40 MB चा, ज्यामध्ये आपण या 35 MB च्या प्रोसेसला अलोकेट करू शकतो. आणि जर समजा
ह्या मेमरीमध्ये जर आपल्याकडे स्पेस अवेलेबल नसेल तर त्या प्रोसेसला तुमच्या रेडी क्यू मध्ये वेट करावं लागेल. तर आपल्याकडे डायग्राम मध्ये बघा, आपण डायग्राम मध्ये 8 MB चे स्लॉट बनवलेले आहेत. सो इन केस ऑफ फिक्स पार्टिशनिंग आपण आपल्या रॅमला डिफरंट पार्ट्स मध्ये फिक्स लोकेशन मध्ये डिव्हाइड करतो आणि ही जी साईज असते ती फिक्स साईज असते, ती नंतर चेंज करता येत नाही. बट ह्या पार्टिशन्स मध्ये इक्वल किंवा अनइक्वल साईज असू शकते. सो आपण आता फिक्स पार्टिशनिंगचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, आपल्याकडे ब्लॉक साईज अवेलेबल आहे आणि ब्लॉक साईज आहे 4 MB, 8 MB, 8 MB आणि 16 MB आणि आपल्याकडे प्रोसेस अवेलेबल आहे. तर P1 ची साईज आहे 1 MB, P2 ची साईज आहे 7 MB, P3 ची साईज आहे 7 MB आणि P4 ची साईज आहे 14 MB. तर ह्या ऑल प्रोसेसला आपल्या मेमरीच्या ब्लॉकमध्ये आपल्याला अलोकेट करायचं आहे. तेव्हा आपल्याला चेक करावं लागतं की आपल्याकडे ब्लॉक साईज सफिशियंट अवेलेबल आहे का, म्हणजे आपली प्रोसेस त्या ब्लॉकमध्ये स्टोअर होऊ शकते का, अलोकेट होऊ शकते का. जर इनफ स्पेस अवेलेबल असेल तर आपली प्रोसेस त्या ब्लॉकमध्ये अलोकेट होऊ शकते. तर आपल्याकडे P1 नावाची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला 1 MB अलोकेशनसाठी लागतात. तर आपण स्टार्टिंग पासून ब्लॉक चेक करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जो आपला ब्लॉक आहे तो आहे 4 MB चा. तर 4 MB च्या ब्लॉकमध्ये आपली P1 नावाची प्रोसेस अलोकेट होऊ शकते. म्हणून आपण काय करणार आहोत, ह्या ब्लॉकमध्ये 4 MB च्या ब्लॉकला 2 पार्ट मध्ये डिव्हाइड करणार आहोत आणि आपल्या प्रोसेस P1 ला अलोकेट करणार आहोत 4 MB च्या स्पेस मध्ये. सो P1 ची आपली साईज आहे 1 MB. सो 1 MB इज अलोकेटेड फॉर युअर प्रोसेस P1. आणि जेव्हा आपण P1 ह्या प्रोसेसला अलोकेट करतोय तेव्हा आपल्याकडे काही फ्री पार्टिशन्स अवेलेबल राहतात आणि ते फ्री पार्टिशनची साईज आहे 3 MB. सो आपल्याला काय करावं लागतंय, फ्री पार्टिशन्स इथे अलोकेट करावे लागतात. सो दिस इज युअर फ्री मेमरी इक्वल टू 3 MB. तर 4 MB मधले आपण 1 MB प्रोसेस P1 ला अलोकेट केले आणि आपल्याकडे फ्री स्पेस अवेलेबल आहे 3 MB ची. नेक्स्ट आपली प्रोसेस आहे प्रोसेस P2. तर ह्या प्रोसेस P2 ची साईज आहे 7 MB. नेक्स्ट आपला ब्लॉक आहे आपल्याकडे 8 MB चा. तर 8 MB मध्ये आपण आपल्या प्रोसेस P2 ला अलोकेट करू शकतो. तर आपण काय करणार आहोत, 8 MB च्या पार्टला अगेन 2 पार्ट मध्ये डिव्हाइड करणार, कारण आपल्याकडे जी प्रोसेस आहे प्रोसेस P2 तिला फक्त टोटल 7 MB लागतात अलोकेशन साठी. सो P2 इज इक्वल टू 7 MB. तर आपण काय केलेलं आहे, P2 ला 7 MB ची स्पेस अलोकेट केलेली आहे. 7 MB अलोकेट केल्यावर आपल्याकडे जी फ्री स्पेस अवेलेबल असणार आहे ती असणार आहे 1 MB. तर आपण 1 MB ची स्पेस काय केलेली आहे, ऍज अ फ्री पार्टिशन्स म्हणून इथे कन्सिडर करतोय. ओके. तर नेक्स्ट आता आपली प्रोसेस आहे प्रोसेस P3. तर P3 ह्या प्रोसेसला मेमरीमध्ये अलोकेट होण्यासाठी लागणार आहे 7 MB. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आता आपल्याकडे अगेन 8 MB चा स्लॉट अलोकेट करणार आहोत आपण. कोणत्या प्रोसेससाठी, प्रोसेस P3 साठी. तर ज्या वेळेला आपण प्रोसेस P3 ला आपल्या 8 MB च्या ब्लॉक मध्ये अलोकेट करणार आहोत, ऍट दॅट टाइम अगेन P3 इज इक्वल टू 7 MB. आता 7 MB आपण 8 MB मधले अलोकेट केल्यावर आपल्याकडे फ्री स्पेस रिमेनिंग राहते 1 MB. सो आपण आपल्याकडे ही जी फ्री स्पेस असणार आहे ती असणार आहे 1 MB. फ्री मेमरी इज इक्वल टू 1 MB. नेक्स्ट आपली रिमेनिंग जी प्रोसेस आहे ती आहे आपली प्रोसेस P4 आणि P4 ला मेमरीमध्ये अलोकेशन साठी 14 MB रिक्वायर आहेत. आणि आपल्याकडे बघा नेक्स्ट एक फायनल ब्लॉक रिमेनिंग राहतोय तो आहे 16 MB चा. तर 16 MB मध्ये आपण 14 MB ला अलोकेट करू शकतो. सो 16 MB मध्ये आपण परत करणार 2 पार्टिशन्स आणि त्या पार्टिशन्स मध्ये आपण आपल्या प्रोसेस P4 ला अलोकेट करणार. सो P4 इज इक्वल टू 14 MB. आणि P4 ला असाइन केल्यानंतर मेमरीमध्ये अलोकेट केल्यानंतर आपल्याकडे 2 MB चं पार्टिशन काय राहतंय, रिमेनिंग राहतंय. सो दिस इज युअर फ्री मेमरी इज इक्वल टू 2 MB. तर आता आपण काय केलेलं आहे, ऑल प्रोसेसला
आपल्या ब्लॉक्समध्ये अलोकेट केलेला आहे. आपल्या ऑल प्रोसेस आपल्या मेमरीच्या फिक्स साईज पार्टिशनच्या ब्लॉकमध्ये असाइन झालेल्या आहेत. पण ज्या वेळेला आपण आपल्या प्रोसेसला मेमरीमध्ये अलोकेट केलेला आहे, ॲट दॅट टाइम आपल्याकडे काही फ्री स्पेस अवेलेबल राहिलेली आहे. म्हणजे सपोज कन्सिडर करा, आपल्याकडे P1 ची साईज होती 1 MB आणि आपल्याकडे ब्लॉकची साईज होती 4 MB. P1 ला जेव्हा आपण असाइन केलंय आपल्या प्रोसेसमध्ये आपल्या मेमरीच्या स्लॉटमध्ये, ॲट दॅट टाइम फक्त आपण 1 MB चा स्लॉट अलोकेट केलेला आहे आणि आपल्याकडे फ्री मेमरी राहिलेली आहे 3 MB. सो बाय युझिंग दिस फ्री मेमरी आपण इंटरनल फ्रॅगमेंटेशन कॅल्क्युलेट करणार आहोत. सो हाऊ टू कॅल्क्युलेट इंटरनल फ्रॅगमेंटेशन? इंटरनल फ्रॅगमेंटेशन इज इक्वल टू आता बघा P1 ह्या प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहोत? P1 या प्रोसेसमध्ये बघा फ्री स्पेस किती अवेलेबल राहते? 3 MB. सो 4 MB इज युअर ब्लॉक साईज मायनस आपण अलोकेट किती केलेली आहे? ओनली 1 MB साईज आपण अलोकेट केलेली आहे फॉर प्रोसेस P1. नेक्स्ट फॉर प्रोसेस P2 आपल्याकडे ब्लॉक साईज होती 8 MB मायनस आपण अलोकेट किती केले? 7 MB. सो 8 मायनस 7 प्लस फॉर प्रोसेस P3 आपल्याकडे 8 MB ची स्पेस अवेलेबल होती आणि आपण अलोकेट किती MB केलेले आहेत? 7 MB. सो 8 मायनस 7 प्लस आपल्याकडे P4 प्रोसेससाठी आपल्याला रिक्वायर होते 14 MB आणि आपल्या ब्लॉकची साईज होती 16 MB. सो 16 मायनस 14. सो आफ्टर कॅल्क्युलेशन we will get your answer. So your answer is equal to 3 plus 1 plus 1 plus 2 is equal to 7. So 7 MB is your internal fragmentation. So in case of fixed partitioning there is problem of your internal fragmentation. म्हणजे आपण ब्लॉकला फिक्स साईज मध्ये अलोकेट केल्यामुळे, फिक्स साईज मध्ये डिव्हाइड केल्यामुळे आपण प्रोसेसला जी साईज अवेलेबल होती, प्रोसेससाठी जी साईज रिक्वायर होती तेवढी आपण अलोकेट केली, पण आपल्याकडे अननेसेसरी फ्री मेमरी काय राहते? व्हॅकंट राहते. आणि त्या फ्री मेमरीला जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो देन यू विल गेट युअर इंटरनल फ्रॅगमेंटेशन. सो इन केस ऑफ फिक्स पार्टिशनिंगचा ड्रॉबॅक हा आहे की आपल्याकडे इंटरनल फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम ऑकर होतो. सो नेक्स्ट टॉपिक आहे व्हेरिएबल पार्टिशनिंग. इट इज ऑल्सो पार्ट ऑफ कंटिन्युअस अलोकेशन टेक्निक. तर ह्या कंटिन्युअस अलोकेशन व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये जो प्रॉब्लेम आपण फिक्स पार्टिशनिंग मध्ये फेस केला होता इंटरनल फ्रॅगमेंटेशनचा, त्या प्रॉब्लेमला ह्या व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये अवॉइड केलेला आहे. इन केस ऑफ व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये जी काही स्पेस आपल्याकडे रॅमची अवेलेबल असते ती रॅमची स्पेस रन टाइमला आपल्या प्रोसेसला अवेलेबल केली जाते. बट इन केस ऑफ फिक्स पार्टिशनिंग जेव्हा तुमची सिस्टीम कॉन्फिगरेशन मध्ये असते ॲट दॅट टाइम आपण स्पेस आपल्या प्रोसेसला अलोकेट करतो, त्यामुळे वेस्टेज ऑफ मेमरी होते. आपल्याकडे फ्री मेमरी अवेलेबल होते आणि त्या फ्री मेमरीला आपण ॲज अ इंटरनल फ्रॅगमेंटेशन मध्ये ऍडिशन केली होती आणि आपल्याला इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू मिळालेली होती. बट त्या प्रॉब्लेमला या व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये कम्प्लिटली अवॉइड केलेला आहे, बिकॉज आपण आपल्या प्रोसेसला मेमरीमध्ये रन टाइमला अलोकेट करतो आणि इनिशियली आपली जी रॅम असते ती एम्प्टी असते आणि ह्या एम्प्टी रॅम मध्ये जशा प्रोसेस एक्झिक्युशनसाठी येतील, प्रोसेसची जशी नीड असेल त्या नीडनुसार, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण प्रोसेसला पार्टिशन्स अलोकेट करतो आणि साईज ऑफ द पार्टिशन्स विल बी इक्वल टू इनकमिंग प्रोसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या प्रोसेसची साईज आहे 8 MB, तर फक्त 8 MB ची स्पेस आपल्या प्रोसेसला अलोकेट केली जाते आणि जी काही वेस्टेज ऑफ मेमरी आहे ती इथे या पार्टिशनिंग मध्ये सेव्ह केलेली आहे. सो पार्टिशन साईज व्हॅरीज अकॉर्डिंग टू द नीड ऑफ प्रोसेस.
so that internal fragmentation can be avoided to ensure that efficient utilization of your RAM. तर आपल्याला आपल्या रॅमला काय करायचं आहे, युटिलाइज करायचं आहे. त्यासाठी आपण काय करतो, जशी स्पेस आपल्या प्रोसेसला रिक्वायर असेल त्या रिक्वायरमेंट नुसार आपण त्याची साईज नंतर इन्क्रीज सुद्धा करू शकतो. बट इन केस ऑफ फिक्स पार्टिशनिंग आपण एकदा का प्रोसेसला अलोकेट केलं की आपल्याला त्याची साईज ही वाढवता येत नाही. बट इन केस ऑफ व्हेरिएबल पार्टिशनिंग, जर सपोज एखाद्या प्रोसेसला मोर मेमरी रिक्वायर असेल तर लेटर ऑन आपण ती मेमरी इन्क्रीज सुद्धा करू शकतो. So number of partitions in the RAM is not fixed and it is depending on number of incoming process and main memory size. तर आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये. तर ह्या व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये आपल्याकडे 4 प्रोसेस अवेलेबल आहेत. P1 ची साईज आहे 2 MB, P2 ची साईज आहे 7 MB, P3 ची साईज आहे 1 MB आणि P4 ची साईज आहे 5 MB. आणि आपली जी रॅम आहे ती कम्प्लिटली इथे एम्प्टी आहे. कोणतीही प्रोसेस, आपण कोणताही ब्लॉक इथे क्रिएट केलेला नाही आहे. फिक्स पार्टिशनिंग मध्ये आपल्याकडे ऑलरेडी ब्लॉकची साईज अवेलेबल होती आणि त्या ब्लॉकच्या साईज मध्येच आपण प्रोसेसला ऍडजस्ट करत होतो. पण व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये आपल्याकडे कम्प्लिटली आपली जी रॅम असते ती फुल्ली अवेलेबल असते आणि जशा प्रोसेस रनिंगला येतील त्या प्रोसेसना आपण अलोकेट करण्याचं काम करतो. तर आता बघा, आपल्याकडे फ्री स्पेस अवेलेबल आहे. त्या फ्री स्पेस मध्ये फर्स्ट आपण आपल्या प्रोसेस P1 साठी 2 MB अलोकेट करणार आहोत. ओके, प्रोसेस P1 ला जेव्हा आपण 2 MB अलोकेट करणार, देन आहे आपली सेकंड प्रोसेस, प्रोसेस P2. सो प्रोसेस P2 ला आपण काय केलेलं आहे, अलोकेट केलेलं आहे आणि प्रोसेस P2 साठी मेमरी आहे 7 MB. देन नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P3 आणि प्रोसेस P3 साठी रिक्वायर आहेत 1 MB. सो 1 MB ची स्पेस आपण अलोकेट केली P3 ला. नेक्स्ट आहे आपली प्रोसेस P4 आणि प्रोसेस P4 ला रिक्वायर आहेत 5 MB. तर आपण ऑल प्रोसेसला काय केलेलं आहे, आपल्या रिक्वायरमेंट नुसार रन टाइमला मेमरी अलोकेट केलेली आहे. आणि आपल्याकडे बघा टोटल एवढी रॅम अवेलेबल होती. तर ह्या रॅम मध्ये आपण जेवढी स्पेस रिक्वायर होती तेवढीच अलोकेट केली आणि रिमेनिंग जी आपली स्पेस आहे ती आपल्याकडे फ्रीली अवेलेबल असणार आहे, जी आपण ब्लॉक मध्ये कोणत्याही ब्लॉकला ऍज अ फिक्स पार्टिशन म्हणून अलोकेट केली नव्हती. सो आपल्याकडे ही जी मेमरी आहे रॅम मधली व्हॅकंट मेमरी, ती आहे आपली फ्री मेमरी. सो इन केस ऑफ व्हेरिएबल पार्टिशनिंग आपण इंटरनल फ्रॅगमेंटेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो अवॉइड केलेला आहे. सो व्हेरिएबल पार्टिशनिंग इज मोर सुटेबल दॅन युअर फिक्स पार्टिशनिंग. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिक्स पार्टिशनिंग आणि व्हेरिएबल पार्टिशनिंग ह्याने एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आणि 2 टाईप मध्ये काय डिफरन्स आहे, इंटरनल फ्रॅगमेंटेशनचा प्रॉब्लेम व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये कसा अवॉइड करतात, हे पॉइंट या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. थँक्यू.